भारत हा कृषी प्रधान देश. आजही भारतातली बहुतांश शेती पावसाच्या कृपेवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदाचा मोसमी पाऊस सरासरी एवढाच असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गेल्या वर्षीच्या पावसाचा पद वगळता गेली काही वर्ष महाराष्ट्राला दुष्काळाचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे यावर्षी पाऊस समाधानकारक होणं आवश्यक आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 97% पाऊस झाला. यावर्षी हे प्रमाण 96% असेल असं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलं आहे. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी प्रादेशिक हवामान खात्याच्या मुंबई विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस कसा असेल? म्हणजे 96-97% आपण म्हणतोय, पण तरी सविस्तर काय सांगा. यावर्षीचं यंदाचं जे नैऋत्य मोसमी पाऊस जो येणार आहे त्याचं जे पूर्वानुमान आम्ही 2 टप्प्यामध्ये देतो, ज्याला दीर्घकालीन पूर्वानुमान म्हणतो. तर पहिल्या टप्प्यातलं पूर्वानुमान आम्ही 2 दिवसा अगोदर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की भारताची जो सरासरी पाऊस आहे त्या सरासरीच्या 96% पाऊस जो आहे संपूर्ण भारतामध्ये येत्या 4 महिन्यामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये तो पडणार आहे आणि तो सर्व दूर पसरलेला पाऊस असेल. त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते चांगल्या पद्धतीचं असेल असं एक पूर्वानुमान यावर्षी आम्ही दिलेलं आहे. गेल्या वर्षी तो 97% होता. यावर्षी आम्ही त्याला 96% पाऊस असेल असं पूर्वानुमान दिलेलं आहे. दीर्घ मुदतीचं भाकीत वर्तवताना कोणकोणते मुद्दे, कोणकोणते घटक लक्षात घ्यावे लागतात? दीर्घकालीन जे पूर्वानुमान आम्ही देतो ज्या 2 टप्प्यामध्ये, तर पहिल्यांदा जे आता दिलेल्या पहिल्या टप्प्यातलं त्याच्यामध्ये काही दूरस्थ घटक आहेत. म्हणजे प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर जे आहे उत्तर, त्याच्यामधले समुद्राचे जे पाणी आहे त्याच्यातला तापमानातला फरक, त्याच्यानंतर विषुववृत्तीय प्रशांत महासागर आहे त्याच्यामधील असलेला उष्ण पाण्याचा साठा, त्याच्यानंतर जे हिंदी महासागर आहे आपला त्याच्या दक्षिणेला असलेलं पाण्याचं तापमान, त्याचप्रमाणे आशिया खंडाच्या पूर्वेच्या असलेला हवेच्या दाबाचा स्तर किती असेल आणि त्याचप्रमाणे वायव्य दिशेला असलेला म्हणजे नॉर्थ वेस्टर्ली असलेल्या युरोपियन खंडातल्या जमिनीचं तापमान, ह्या 5 घटकांचा विचार केला जातो. आणि सर्वसाधारणतः डिसेंबर 2016 पासून ते मार्च 2017 ह्या कालावधीमध्ये या घटकांचा अभ्यास करून ह्या पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान दिलं जातं. अल निनोचा प्रभाव कसा असेल? आम्ही जे पूर्वानुमान दिलंय त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की अल निनो जो आहे म्हणजे प्रशांत महासागरातलं विषुववृत्तीय प्रशांत महासागरातलं जे पाणी आहे ते त्याच्या नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा थोडंसं जास्त तापणं याला अल निनो म्हणतात. तर याचा प्रभाव सर्वसाधारणतः बऱ्याचदा आपल्याला आपल्या मान्सूनवरती दिसतो. तर यावेळी त्याचं पूर्वानुमान असं आहे की तो सर्वसाधारणतः मान्सूनच्या मध्यानंतर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या कालावधीमध्ये परत एकदा क्षीण किंवा कमकुवत अल निनो निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. पण तसं बघायला गेलं तर त्याची पण तेवढी चिंता करायची गरज नाहीये, कारण बऱ्याचदा असं झालंय की अल निनो आहे पण त्याचा प्रभाव भारताच्या मान्सूनवरती तसा दिसून आलेला नाही. जवळजवळ 34% वर्ष अशी आहेत ज्याच्यामध्ये अल निनो होता पण भारताचा मान्सून जो आहे तो चांगल्या पद्धतीचा होता, सरासरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त होता. पण हवामान विभागाचं या घटकाकडे पण लक्ष व्यवस्थितपणे आहे. परदेशी संस्था ज्या आहेत त्यांचं भाकीत थोडंसं तुमच्या भाकीतापेक्षा वेगळं आहे, त्याबद्दल काय सांगा? ज्या परदेशी संस्था आहेत म्हणजे अर्थात ज्यावेळी आम्ही पूर्वानुमान देतो अशा प्रकारचं दीर्घकालीन पूर्वानुमान देतो तर संपूर्ण जगामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतात त्यांची पण पूर्वानुमानं मान्सूनच्या विषयीची जी पूर्वानुमानं आहेत त्याचाही अभ्यास केला जातो. ती गणितं समोर ठेवली जातात आणि त्याच्यातून मग सध्या भारताकडे जे 2 मॉडेल्स आम्ही रन करतो, एक स्टॅटिस्टिकल मॉडेल आहे आणि एक क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टमचं मॉडेल आहे. ह्या 2 मॉडेलच्या आधारे यंदा फोरकास्ट दिलेला आहे. जे बाकीच्या संस्था आहेत त्यांनी पण अशाच प्रकारे असं म्हटलं आहे की अल निनो जो आहे तो कदाचित मान्सूनच्या मध्यावरती येण्याची शक्यता आहे आणि पण तो क्षीण असेल आणि त्यामुळे कदाचित त्याचा परिणाम मान्सूनवरती दिसण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. पण मी मगाशी जसं म्हणालो की प्रत्येक वेळी अल निनो आला आणि त्याचा प्रभाव मान्सूनवरती झाला असं 1-to-1 रिलेशन नाहीये. पण हवामान विभाग त्याच्याकडे पण व्यवस्थितपणे लक्ष देऊन आहे आणि त्याच्या संदर्भातलं जे चित्र आहे ते येत्या काही दिवसांमध्ये अजून स्पष्ट होईल ज्यावेळी आम्ही दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान पण घेऊन येऊ. तुम्ही असं म्हणालात की स्टॅटिस्टिक्स घेतलं जातं, हे साधारण किती काळाचं घेतलं जातं? जे स्टॅटिस्टिक्स आहेत म्हणजे हवामान विभागाकडे जर का स्टॅटिस्टिकल मॉडेल जे आम्ही इथे रन करतो त्याच्यामध्ये जसं मी म्हणालो की गेल्या 4 महिन्यातले ज्या कंडिशन्स आहेत ज्याला मी इनिशियल कंडिशन्स म्हणतो, तर समुद्रावरच्या आणि जमिनीवरचे जे इनिशियल कंडिशन्स आहेत हवामानामधल्या नोंदी आहेत
त्या घेतल्या जातात ह्या 5 घटकांसाठी. आणि त्याचप्रमाणे क्लायमेटॉलॉजी पण आमच्याकडे आहे. भारताच्या संपूर्ण पावसाची क्लायमेटॉलॉजी आहे आणि जे आम्ही सरासरी म्हणतो ज्याला लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हणतो, तर संपूर्ण भारताचा सरासरी पाऊस जो आहे तो 89 सेंटीमीटर आहे. त्या व्हॅल्यूच्या 96% पाऊस पडण्याची शक्यता आम्ही वर्तवलेली आहे. तर अशा प्रकारे विविध घटक त्याच्यामध्ये घेतले जातात ज्याच्याने त्या हवामानाचं किंवा त्या पावसाचं पूर्वानुमान देण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे तुमचं पूर्वानुमान आहे, पण याचा आता फेरआढावा कधी घेतला जातो? हे जे पहिल्या टप्प्यातलं पूर्वानुमान आहे हे आता एप्रिल महिन्यामध्ये दिलेलं आहे. याचा पुढचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वसाधारणतः जूनच्या एकदम सुरुवातीला किंवा मे महिन्याच्या अखेरीस याचा दुसरा टप्पा देणार आहोत. त्याच्यामध्ये अजून बरेचसे चित्र जास्त स्पष्ट होईल की कशा प्रकारे येणारा नैऋत्य मोसमी पाऊस असेल. आणि खास करून त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळी आम्ही यंदा आता जे आम्ही म्हणतो की संपूर्ण भारतासाठी पूर्वानुमान आहे, पण त्यावेळी आम्ही 4 भौगोलिक प्रदेशासाठी म्हणजे मध्य भारत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पण आहे, त्याच्यात दक्षिण भारत, नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारत आणि नॉर्थ वेस्ट पश्चिम भारत ह्या संपूर्ण 4 भूभागांचं पूर्वानुमान आम्ही देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यामध्ये ह्या 4 महिन्यामध्ये पण पावसाचा परफॉर्मन्स कसा असेल, आकडेवारी कशी असेल ह्याचंही पूर्वानुमान देण्याचा प्रयत्न त्यावेळी देण्यात येईल, ज्याचा फायदा खरोखरच सर्वांनाच होईल असं मी म्हणेन. हे जे तुमचं आता पहिल्या टप्प्यातलं पूर्वानुमान आहे याचा नक्की उपयोग कोणाला होतो? म्हणजे शेतकरी ह्याच्यावर समजू शकतात का? हा, मुख्य गोष्टी आहे की आपला देश जो आहे, आपली जी आर्थिक व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे ती संपूर्ण पावसावरती अवलंबून आहे आणि खास करून ती नैऋत्य पावसावरती अवलंबून आहे. कारण संपूर्ण देशाला जवळजवळ 90% पाऊस देण्याची क्षमता ह्या सिस्टममध्ये आहे. त्यामुळे ह्याच्याकडे सर्वांचेच डोळे लागलेले असतात. शेतकरी पण आहे, कृषी जो आहे, त्याच्यानंतर आपले जे प्लॅनिंगमध्ये लोक आहेत, जल आयोग आहेत, जे पाण्याचे नियोजन करतात, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, उद्योगधंदे आहेत, जोड उद्योगधंदे, या सर्वांना याचा फायदा होतो. शेतकऱ्यांसाठी एक चांगली बात आहे की एक शेतकऱ्यांना या अंदाजामुळे त्यांना एक नक्कीच उभारी मिळाली असेल, एक फील पॉझिटिव्ह म्हणतात तशा प्रकारचे एक विचार त्यांच्या मनामध्ये आले असेल आणि ते नक्कीच खरीप पिकाच्या पूर्व जी त्याच्यासाठी लागणारी जी तयारी आहे त्याच्या कामासाठी जास्त जोमाने मला लागलेले असतील आणि हा त्याचा एक मोठा फायदा असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे आपण असं बघतो की पाऊस सुरुवातीला चांगला येतो, मग मध्येच गडप होतो. मग हे जे अंदाज आहेत हे शेतकऱ्यांना दिले जातात का किंवा दिले जाऊ शकतात का? हो, कारण मग त्यांच्यावर पेरण्या अवलंबून असतात. मग बरेचदा आपण असं बघतो की पेरण्या फुकट गेल्या, मग पेरणी वगैरे करायला लागते. तर हे अंदाज दिले जातात का? याच्यासाठी मी थोडंसं स्पष्टपणे सांगू इच्छितो की गेल्या वर्षी अशाच प्रकारची एक परिस्थिती उद्भवलेली होती. पाऊस थोडासा महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी वेळ झाला होता. शेतकरी पेरणीच्या तयारी लागले होते. हवामान विभागाने राज्य शासनाला पत्राद्वारे कळवलं की शेतकऱ्यांना कृपया अशा प्रकारची एक माहिती पोचवा की पेरणी थोडीशी लांब, आणि खरोखरच राज्य शासनाने त्यावेळी लगेच त्याच्यावरती काम केलं आणि शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली की हवामान विभाग असं म्हणते की पाऊस थोडासा एक 4-8 दिवस उशिरा येणार आहे, तेव्हा तुम्ही तुमची पेरणी त्याप्रमाणे करा. आणि खरोखरच त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे दुबार पेरणीचे जे संकट जे नेहमी त्यांच्याकडे येतं, तर अशा प्रकारचं संकट गेल्या वर्षी राज्य सरकारच्या तत्परता जी होती त्याच्याने त्यांना ते राखता आलं. अशा प्रकारचे पूर्वानुमान आम्ही जसा पाऊस जवळ येतो त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांना दर 5 दिवसाचं पूर्वानुमान देतो की येत्या 5 दिवसामध्ये पावसाळा कसा असेल, पावसाचं किती प्रमाण असेल, तो मध्यम स्वरूपाचं, मॉडरेट असेल किंवा तीव्र असेल. मग त्याप्रमाणे मग शेतकरी त्याचं इरिगेशन आहे किंवा त्याचे पंपिंग आहे, पाण्याचं जे सिंचन आहे त्याचं तो नियोजन तो करू शकतो किंवा पेरणीसाठी किंवा बाकीच्या वेळेसाठी पण तो अशा प्रकारचं तो नियोजन करू शकतो. शेतकऱ्याला लागणारा जो पाऊस आहे तो मला असं वाटतं की एक आठवड्याने किंवा एक 15 दिवसांनी पाऊस कसा असेल ह्याच्याकडे त्याचं जास्त लक्ष असतं. आणि ही माहिती हवामान विभाग संपूर्ण राज्यामध्ये जिल्हास्तरीय आणि ब्लॉकस्तरीय देण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता जसं म्हटलं की काही वेळेला पाऊस गडप होतो, पण काही वेळेला तो इतका कोसळतो की पुन्हा शेतकऱ्यावर संकटच असतं. मग असं काही त्याला अंदाज येऊ शकतो का की काय होऊ शकतं त्यावेळेला? बऱ्याचदा हा प्रश्न मला शेतकरी वर्गही विचारतात की साहेब पाऊस एकदम गायब झालाय. मी तर असं म्हणेन की हा पाऊस जो आहे तो पल्सेसमध्ये येतो. म्हणजे एखादी सिस्टम असेल अरबी समुद्रामध्ये तर ती जर का ऍक्टिव्ह असेल किंवा ती जर का कार्यरत असेल तर त्याच्याने आपल्याला पाऊस मिळत जातो. पण बऱ्याचदा या सिस्टम ज्या आहेत ते शिथिल होतात, कधी कधी त्याच्यामध्ये पावसामध्ये खंड पडतो. तर अशा प्रकारचे जे पावसामध्ये खंड पडण्याचे प्रकार आहेत ह्याच्या संदर्भात पण हवामान विभाग वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती देतं की पुढच्या 5 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प असेल किंवा कमी असेल.
किंवा कधी कधी आम्ही म्हणतो की मराठवाड्यामध्ये तो पाऊस कमी असेल किंवा विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये तो जास्त असण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारच्या सूचना आणि त्याचप्रमाणे अतिवृष्टीचे धोक्याचे इशारे ह्या पण त्यांना SMS-द्वारे किंवा त्यांचे जे मोबाईल्स आहेत त्यांच्याकडे किंवा बाकीचे जे माध्यम आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जातो. गारपिटीचा अंदाज येतो का? हो, गारपिटीचा अंदाज पण आपल्याला देता येतो. सर्वसाधारणतः 24 तास अगोदर गारपिटीचा अंदाज आपल्याला देता येतो आणि ज्यावेळी आम्ही तो अंदाज देतो त्यावेळी आम्ही तो एक सब डिव्हिजन म्हणजे विभागीय स्तरावरती देतो. पण जे डॉपलर रडार यंत्रणा आहे त्या यंत्रणेद्वारे आम्हाला 2 ते 6 तासाच्या अगोदर आम्हाला कळतं की कुठल्या जिल्ह्यावरती सर्वसाधारणतः पुढच्या 2 ते 4 तासामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारचे जे इशारे आहेत हे अतिशय तीव्र धोक्याचे इशारे आहेत. तर हे SMS-द्वारे शेतकऱ्यांना तसेच आपदा नियंत्रण विभाग जे आहे महाराष्ट्र राज्य शासनाचं त्यांना लगेच देण्यात येतं. त्यांच्याकडे पण यंत्रणा उपलब्ध आहे ज्याच्याकडून ते शेतकऱ्यांपर्यंत अशा प्रकारचे तीव्र धोक्याचे इशारे जे आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. हां, पण म्हणजे काही झालं तरी ते समुद्रावरचं जे काय वातावरण आहे त्याच्यावरच हे सगळे अंदाज अवलंबून असतात. त्यामुळे थोडासा धोका हा शेतकऱ्यांना राहणारच आहे. आज आपण याविषयी जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मॅडम.